अष्टविनायकचे दिलीप जाधव यांच्याशी माझे ऋणानुबंध जवळपास 14-15 वर्षांचे आहेत. दादांबरोबर मी वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी नाटक, त्याच्या आधी नांदी, जवळपास 10-11 वर्ष आम्ही वाडा चिरेबंदीचे प्रयोग केले. आणि दादांना मी या पूर्ण काळामध्ये दादांना मी सांगतो की मला नवीन नाटक करायचं आहे, नवीन नाटक करायचं आहे. तर त्यांनी काही मला नवीन नाटक दिलं नाही. मधल्या काळात त्यांनी वैभव मागलेला पण नवीन नाटक दिलं, पण मला नाही दिलं. मग मी दादांना असं म्हणालो की दादा ॲक्टिंग नाही, त्यांनी जर मला डिरेक्शनला तरी एक नाटक द्या. तेही त्यांनी मला दिलं नाही. कालांतरी मला लक्षात आलं की माझं डिरेक्शन आणि ॲक्टिंग त्यांना आवडत नसावी. मग मी नाटक त्यांना म्हटलं की दादा मला नाटक प्रोड्यूस करण्यात पण इंटरेस्ट आहे. तर ते म्हटले की थांब, वेळ आली की सांगीन, चांगलं नाटक मला जेव्हा मिळेल तेव्हा मी तुला सांगीन. तर ते मात्र त्यांनी लक्षात ठेवून मला सांगितलं की प्रसाद, चांगलं नाटक आलं आणि हे आता आपण दोघं एकत्र करूया. आणि दादांना नाटक आवडलं म्हटल्यानंतर पुढे विचार करायचा प्रश्नच नव्हता. कारण प्रथमेश सारखा नव्या दमाचा तगडा लेखक आणि राजेश सारखा अत्यंत मुरलेला दिग्दर्शक, माझे दोन्ही मित्र, आणि निर्मितीतही काम करणं म्हटल्यानंतर विचार करण्याचा काही प्रश्नच नव्हता. पंचशील या आमच्या कंपनी मार्फत आम्ही लगेच दादांना जॉईन झालो आणि आज इथे तुमच्यासमोर पहिली पत्रकार परिषद आपण घेतोय. तर फार सुंदर नाटक आहे. प्रथमेशचं हे पहिलं व्यावसायिक नाटक. आणि हास्याच्या तरी निमित्ताने प्रथमेशचा पण म्हणजे प्रथमेश पण खूप चांगला मित्र झाला आणि उत्तम लेखक आहे. तर 5 तारखेला 5 मार्चला शुभारंभ आहे नाटकाचा आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातल्या तमाम रसिकांना याआधीची निर्मिती ताईची नाटकं जेवढी आवडली तेवढंच, कदाचित जास्तच हे नाटक आवडेल. कारण 35 वर्षानंतर पहिल्यांदा निर्मिती सावंत पुन्हा एकदा एकाच नाटकात 4 भूमिकांमध्ये आपल्याला दिसणार आहे. आणि हीच या नाटकाची गंमत आहे. जास्त वेळ घेत नाही, स्वप्नीलकडे देतो. नमस्कार सगळ्यांना. प्रसाद खरं तर पंचशीलच्या वतीने बोलला आहे. आम्ही या निमित्ताने फक्त अष्टविनायक आणि दिलीप दादांचे आभार मानू इच्छितो आमच्या पंचतीर्थ या संस्थेच्या वतीने. कारण दादांचा अनुभव, दादांचं कार्यक्षेत्र, दादांचा कार्यकाळ हे सगळं लक्षात घेता अष्टविनायक नाटकाची निर्मिती करते म्हणजे त्याच्याबरोबर अनेक गोष्टी अधोरेखित होतात की नाटक चांगलं असेल, संहिता चांगली असेल, बांधलं चांगलं जाईल, वर्क होईल. आणि दादांनी हे नाटक करायला आम्हाला त्यांच्याबरोबर येऊ दिलं, यासाठी दादा तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार आमच्या सगळ्यांच्या वतीने. आणि निर्मितीताईचे खूप खूप आभार, कारण आमच्यासारख्या ती हो म्हणाली नाटकाला आमच्याबरोबर काम करायला. मग मी आणि निर्मितीताई, प्रसाद निर्मितीताई आमच्या सगळ्यांचे घरचे संबंध आहेत, त्यामुळे आम्ही ताईच म्हणतो सगळे तिला, आपण सगळेच तिला ताई म्हणतो. आणि ती ताईच्या अधिकाराने आमच्याशी वागते पण तरीही ती सुपरस्टार आहे आणि ती मला असं वाटतं की कॉमेडी क्वीन आहे. आणि इतक्या वर्षानंतर ती सातत्याने नाटक करते. इतक्या वर्षानंतर एक आगळं वेगळं नाटक ती घेऊन आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते आणि त्या नाटकात अष्टविनायकसारख्या बॅनरबरोबर आम्हाला जोडलं जाण्याची संधी मिळाली. निर्मिती सावंत काम करत असलेलं नाटक आम्ही त्याची निर्मिती करतोय, हा आनंद आमच्या वाट्याला आला. याबद्दल पंचशीलच्या वतीने मी तुमच्या दोघांचे जाहीर आभार मानतो. राजेशसारखा दिग्दर्शक, प्रथमेशसारखा लेखक आणि इतकी सुंदर कलाकारांची फळी, मला असं वाटतं हळूहळू आता सगळ्यांची तुम्ही 1-on-1 कराल, तुमच्या लक्षात येईल नाटकाची गोष्ट, नाटकाची गंमत या सगळ्यात एक काहीतरी वेगळेपण आहे. आणि आता त्याबद्दल प्रत्येकजण बोलेलच, पण निर्माता म्हणून अत्यंत आनंदाचा आणि अत्यंत समाधानाचा क्षण आहे आमच्या सगळ्यांसाठी. खरं तर खूप असं बोलतोय की सगळं करून झालं असं नाही आहे, आता तर खरं प्रवास सुरू होतोय. 5 तारखेपासून नाटकाचे प्रयोग आहेत महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर जोरात प्रयोग होणार आहेत. निर्मितीताई आणि अष्टविनायक नाटक करतात तेव्हा महिन्याला किती प्रयोग होतात हे मी वेगळं सांगायची गरज नाही. त्या जोमाने हेही नाटक होईल अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. आणि नाटक रसिक प्रेक्षकांना मनापासून आवडेल यासाठी सगळे प्रयत्न आम्ही सगळे एक टीम म्हणून करतोय. आणि ते तुम्हाला आवडतील, ते तुमच्यापर्यंत पोचतील आणि नाटक तुमचं मनोरंजन करेल याबद्दल मला खूप खात्री वाटते. सगळ्या मीडियातल्या मित्रमैत्रिणींचेही या निमित्ताने अष्टविनायक आणि पंचशीलच्या वतीने आम्ही आभार मानू इच्छितो की तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्याकडे इथे उपस्थित राहिलात. धन्यवाद. नमस्कार पत्रकार मित्रांनो. मला ॲक्च्युली आठवत नाही की हे मी कितवं नाटक करतो आहे ते, पण या नाटकाची प्रोसेस गेली 1.5 वर्ष सुरू आहे. म्हणजे मी पहिली गोष्ट जेव्हा मला प्रथमेशने ऐकवली त्याच्यानंतर
अनेक वेळा त्याने लिहून आणल्यानंतर अनेक वेळा त्याच्यात बदल करत करत ते आत्ता 2 महिन्यापूर्वी त्याचं फायनल स्क्रिप्ट झालं. आणि मग थोडासा प्रश्न होता की विनोदी नाटक आहे. प्रसाद आता म्हणाला की मला ते दिग्दर्शनासाठी त्याने नाटक दिलं नाही, पण मी प्रसादला नाटक देईन दिग्दर्शनासाठी, फक्त मला संहिता चांगली सापडायला पाहिजे. नक्कीच देईन आणि त्याने काम पण करायला लागेल त्याला. म्हणजे हा शब्द देतोय मी प्रसादला. तर मी वेगवेगळ्या गोष्टी शोधत असतो स्क्रिप्ट वाईज, की कुठलं नाटक चालेल, कुठलं नाटक हे सांगू शकत नाही, पण ते वर्क होईल आणि त्याचे 100, 150, 200 प्रयोग मी नक्की करेन, असा माझा एक कॉन्फिडन्स जेव्हा मला वाटतो ना, तेव्हाच मी ते नाटक करायला घेतो. ज्या वेळेला प्रथमेशने मला आधी याची गोष्ट सांगितली ना, तेव्हाच कुठेतरी मला थोडंसं इथून आतून मला आलं की अरे नाही, हे नाटक वर्क होईल. म्हणून मग मी त्याला लिहायला सांगितलं. त्याने त्याचे म्हणजे पहिली मीटिंग तर निर्मिती मी आणि ती प्रथमेश आम्ही तिघांनीच याच थिएटरमध्ये केली होती. तिथून आमचा प्रवास सगळा सुरू झाला या नाटकाच्या संदर्भातला. आणि मग हळूहळू एक एक गोष्ट पुढे सरकत गेली. निर्मिती काही सूचना करत होती, आम्हालाही काही पटत नव्हतं, ते प्रथमेशला सांगितलं आणि प्रथमेशने ते कुठलाही कंटाळा न करता ते स्क्रिप्ट छानपैकी बांधलं. आणि त्याच्या पुढचा प्रश्न राहिला दिग्दर्शनाचा. तर ते दिग्दर्शन मी राजेश देशपांडे माझी 3-4 नाटकं याच्यापूर्वी केली होती, बऱ्याच कालावधीमध्ये लोटला. तर मी म्हटलं हे विनोदी माझाचं नाटक आहे आणि हे राजेश छान बसवेल असं एक डोक्यात होतं. त्याच्यामुळे मी राजेशला अप्रोच झालं. आपलं नेपथ्य आमचे नेहमीचे नेपथ्यकार प्रदीप मुळे यांनी बनवलेलं आहे. सगळे कॉस्ट्युम डिझायनर पौर्णिमा ओक आहे. याचं म्युझिक अजित परब करतो आहे. याच्यातली गाणी क्षितिज पटवर्धनने लिहिलेली. अशी चांगली टीम घेऊन एक चांगलं नाटक आम्ही रंगभूमीवर आणतो आहे. आणि अजून माझ्या जाहिराती 2च आल्या आहेत पेपरला. आत्ता 28 पासून पूर्ण जाहिराती सुरू होतील. पण आतापर्यंत मला कमीत कमी 10 ठिकाणावरून तरी इन्क्वायरी आहे प्रयोगाची. मी अजून कोणाला प्रॉमिस नाही केलं आहे की मी प्रयोग करेनच तुमच्याकडे येऊन म्हणून. पण जसं जसं नाटक येईल, त्याचे प्रयोग होतील, तसं तसं ते पुढे सरकत जाईल. आणि ह्याचा आवाका मला दिसतोय की हे 100-200 प्रयोगात थांबणारं नाटक नाही आहे असं मला वाटतं. तर ते वर्षभरात किमान माझ्या मते 400 प्रयोग तरी वर्षभरात व्हावेत असं माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.